ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा आणि विकास बोर्ड, श्रमरोजगार मंत्रालय, भारत सरकार पुणे विभाग यांच्या वतीने नुकतीच लक्ष्मीनगर येथील कुंची कोरवे समाजाच्या सोबत स्वच्छता संस्कार कार्यशाळा घेण्यात आली। दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी झाडूला लक्ष्मी म्हणून पूजन करण्याची परंपरा आहे। झाडू बनवणारा कुंची कोरवे समाज हा परंपरागत व्यवसाय करत आहे। त्यांचा विशेष सन्मान श्रमिक रोजगार मंत्रालयाच्या वतीने नुकताच करण्यात आला। श्रमिक बोर्डाच्या प्रादेशिक संचालिका, शिक्षणाधिकारी आणि प्रभारी अरुणा विष्णू वाघ यांनी बोर्डाच्या कामाबाबत मार्गदर्शन केले। अशोक पवार यांनी झाडू बनवणाऱ्या कष्टकरी समाजाविषयी, त्यांच्या पारंपरिक व्यवसायाविषयी आणि त्यांच्या अडचणीविषयी माहिती दिली। श्रमिक बोर्डाचे संघटक प्रेमचंद राठोड यांनी कामगारांसाठी असणाऱ्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले। तसेच यावेळी सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली आहे। दत्तोपंत ठेंगडी श्रम आणि रोजगार मंत्रालय, भारत सरकार, पुणे विभाग, रिजनल डायरेक्टरेट, प्रादेशिक संचालनालय ह्याच्यातर्फे आपण कुंची कोरवी समाजाकरता लक्ष्मीनगर, हडपसर येथे एक अत्यंत सुंदर असा उपक्रम राबवला। 2 ऑक्टोंबर रोजी हा जे ज्येष्ठ असे जे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी आपलं अखंड आयुष्य झाडू आणि केसुणी बनवण्यात केलेलं आहे, त्यांचा सत्कार पण आमच्या संस्थेतर्फे करण्यात आला। भारत सरकारतर्फे या उपक्रमामध्ये त्यांचे जे ज्येष्ठ असे कार्यकर्ते होते ते जाधवजी हे पण आमच्यामध्ये सम्मिलित झाले होते आणि कितीतरी वर्ष रानावनातून ते ग्रास आणतात आणि त्यांना काटे वगैरे असतात, ते ग्रास वगैरे झाडून त्याच्या सुंदर अशा केरसुणी बनवतात। त्याला आपण देवीचं स्वरूप म्हणून दिवाळीमध्ये पूजन करतो। अशा या वस्तीमध्ये जाऊन त्यांना भेटण्याचा योग हा खूप दुर्मिळ होता आणि त्यांच्यापाशी आम्ही जे बातचीत झाली त्या बातचीतमध्ये असं समजलं की अत्यंत संघर्षमय परिस्थितीतून त्यांनी हा उभा केलेला व्यवसाय, केरसुणी बनवण्याचा व्यवसाय, हा सर्व महिला संचलित आहेत आणि जास्त महिला याच्यामध्ये आहेत। तो इट इज लाईक अ वुमन एम्पॉवरमेंटचा हा विभाग आहे। म्हणजे आपण स्त्री सशक्तीकरण जो उपक्रम भारत सरकारतर्फे राबवला जातो त्याच्या अंतर्गत येतो। त्यांना कुठल्याही सुविधा मिळत नव्हत्या, पण भारत सरकारचं जे आमचं श्रम आणि मंत्रालय आहे त्यांच्यापर्यंत गेल्यामुळे त्यांना अत्यंत आनंद झाला आणि त्या आनंदाचं स्वरूप म्हणून त्यांनी आमच्याशी बातचीत पण केली आणि त्यांचं जे कार्य आहे ते कितीतरी वर्ष, 30-50 वर्षापासून ते तिकडे आहेत आणि करतायत। त्यांचं काम सुरू आहे आणि आता दिवाळीला त्यांची जी मागणी असते या केरसुणीना, झाडूना, ती खूप असते इकडे आणि त्याचे लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये त्यांची पूजा केली जाते। असं हे इकडचं दुर्मिळ असं जे एक उद्योग आहे आणि जो उद्योग अत्यंत दुर्लक्षित आहे आमच्या समाजामध्ये। त्या जरी सुंदर असं स्वच्छताचं काम करत असल्या आणि त्या जरी आपल्याला खपून एक समाजाला चांगलं देण्याचं काम करत असला तरी हे दुर्लक्षित झालेलं आहे। तर माझी विनंती आहे, अजून पण जेवढे मंत्रालय असतील आणि त्यांच्यासाठी जे पण स्कीम्स असतील ते आमच्या संस्थेतर्फे आम्ही राबवणार आहोत तिकडे। आणि आज कुंची कोरवी समाज हा एक दुर्मिळ भाषा पण बोलतो, त्यांच्याशी पण त्यांनी सुंदर असं आम्हाला सांगून दाखवलं। त्यांच्या भाषेमध्ये सगळा जो प्रोसेस आहे झाडू बनवण्याचा तो प्रोसेस त्यांनी आम्हाला दाखवला। आम्हाला वाटलं होतं की झाडू अशाच ते ग्रास घेतात आणि बांधतात म्हणून, पण जेव्हा आम्ही तिकडे गेलो आणि बघितलं तर तेव्हा त्यांचा जो संघर्ष आहे, त्यांची जी मेहनत आहे ही आमच्या लक्षामध्ये आली। तर आपण सर्वांनी त्यांना प्रतिसाद द्यावा। त्यांच्यापाशी ते जेव्हा आमच्याकडे येतात आणि आम्ही त्यांचा झाडू जेव्हा विकत घ्यायचं करतो तर त्यांच्यापाशी 1-2 रुपयाची घासाघीस करू नका। 1-2 रुपयासाठी ते करत नाही आहेत, त्यांनी एक पॅशन म्हणून त्यांनी जो स्वीकारलेला व्यवसाय आहे हा त्यांनी एक पॅशन म्हणून ते करतायत आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या 1-2च रुपयाचं त्यांना प्रॉफिट असतं। सो आम्ही मॉलमध्ये जेव्हा जातो तेव्हा आम्ही घासाघीस करत नाही आहे आणि त्या जेव्हा केरसुणी जेव्हा तुम्ही घ्यायला जाल तेव्हा त्या लक्ष्मीला आणि जी लक्ष्मी तिकडे विकायला बसलेली आहे। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।